विदर्भातील जिल्ह्यात तेंदूपाण्याच्या माध्यमातून उन्हाळ्यात रोजगाराची उपलब्धता होते। त्याकरिता शासनाकडून प्रतिगुणी दर निश्चित केला जातो। नवीन वर्षात शासनाने प्रतिगुणी 8.97 ते 8.87% अशी वाढ केलेली आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये गडचिरोलीमध्ये तेंदूपाण्याला सर्वाधिक दर जाहीर करण्यात आला आहे। पळस वृक्षाच्या आकर्षक नारिंगी फुलाला जंगलातील ज्वाला म्हणून ओळखलं जातं। याची पानं फुलं विविध औषधी गुणधर्मांसाठी वापरली जातात। दरवर्षी पळसाला फेब्रुवारी ते एप्रिल कालावधीत फुलं सुद्धा लागतात। पळस फुलापासून यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये हर्बल चहा आणि सरबताची निर्मिती करण्यात येते। प्लास्टिक फुलांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे नैसर्गिक फुलशेती उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। जरबेराच्या एक फुलाचा उत्पादन खर्च 2 रुपये असताना दर मात्र 1 रुपया मिळतोय। कोल्हापूरमध्ये सुमारे 200 शेतकरी आधुनिक हायटेक ग्रीन हाऊस शेती करतात आणि प्रदूषणाला भर घालणाऱ्या चायना आर्टिफिशियल प्लास्टिक फुलांना मागणी वाढल्यानं सध्या जरबेरासह गुलाबाचे सुद्धा दर पडलेले आहेत। संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 12,167 दूध उत्पादकांच्या खात्यात 15,08,00,000 रुपयांचे अनुदान जमा झाले। राज्यातील सहकारी संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणं निश्चित करण्यात आलंय। हिंगोलीच्या हयातनगर परिसरात रानडुकरांचा हेदोस वाढलाय। रानडुक्कर केळीच्या उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत, त्यामुळे लागवडीचा खर्च सुद्धा निघतोय की नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये कापसाला सरासरी 7,381 ते 7,431 रुपये क्विंटल दर मिळालाय। तर बाजार समितीमध्ये असलेल्या CCIच्या कापूस खरेदी केंद्रावर 13 ते 19 जानेवारी दरम्यान कापसाची एकूण आवक 8,413 क्विंटल झाली आहे। यावर्षी देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे। सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल 6,500 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज सुद्धा अभ्यासकांनी व्यक्त केला। देशभरातील काही बाजारात लसणाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे, मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे। दुसरीकडे लसणाला चांगला उठाव असल्याचं बघायला मिळत आहे। सध्या देशातील बाजारात लसणाला सरासरी 25,000 ते 28,000 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारामध्ये गवाराला 5 ते 6 हजारांचा सरासरी भाव मिळतोय। गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच असल्यानं गवाराचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीत दिसतात। तसेच पुढचे आठवडे गवारची आवक जास्त राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। मागील वर्षभरातील सरासरी भावाच्या तुलनेत सध्या तुरीचे भाव खूपच पडल्याचं बघायला मिळत आहे। तर शेतकऱ्यांना तुरीसाठी किमान 8,000 रुपये भाव मिळावा यासाठी कर्नाटक सरकारनं हमी भावावर क्विंटल मागे 450 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला। गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून धानाची विक्री करण्यात आली, परंतु गेल्या 1.5 महिन्यांपासून 60,000 शेतकऱ्यांचं चुकारे थकीत असल्याचं अडचणीत सध्या वाढ झाली। भंडाऱ्यातील वाहीमध्ये उन्हाळी धान पिकाला पाणी मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी गोसेखुर्दच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयापुढे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला।